जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोनोसी केंद्रवाली तालुका पटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व स्कूलसाठी परिपूर्ण असा अभ्यासक्रम लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचचे वैशिष्ट्य पहा. दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. सराव संच परीक्षेच्या आधी उपलब्ध केला जाईल. रेकॉर्डेड लेक्चर अनलिमिटेड व्ह्यू मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्येक घटकावरील सराव टेस्ट उपलब्ध करून दिले जातील. सर्व विद्यार्थ्यांना सराव टेस्ट सोडल्यानंतर त्याची निकाल पाहण्याची लिंक आमच्याकडून तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल. पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील, ज्याच्या प्रिंट काढून तुम्ही अभ्यास करू शकता. त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हमी देत आहे की आम्ही सर्व अभ्यासक्रम या YouTube लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला शिकवणार आहोत. या सर्व गोष्टीचा लाभ घेण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप चॅनल जॉईन करायचा आहे, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे. त्याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत. युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपच्या व्हॉट्सअप चॅनलच्या लिंक तुम्हाला उपलब्ध आहेत, त्या जॉईन करायच्या आहेत. युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. बरेचसे विद्यार्थी युट्यूबचे व्हिडिओ पाहत आहेत, परंतु अशाच युट्यूबला सबस्क्राईब करत नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन मिळवायचे असतील, नवीन अपडेट मिळवायचे असतील, आमच्या युट्यूब चॅनलवरील नवीन अपडेट तुम्हाला प्राप्त करायचे असेल तर तुम्हाला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. बेल आयकॉनला क्लिक करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. विद्यार्थी मित्रांनो, अशा क्लासेसची फी महाराष्ट्रामध्ये 5,000 ते 25,000 पर्यंत आकारणी करणारे क्लासेस महाराष्ट्रामध्ये आहेत. परंतु आमच्या शाळेच्या वतीने या उपक्रमाअंतर्गत आपणाला सर्व फ्री उपलब्ध, अगदी मोफत उपलब्ध आहेत. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. चला तर आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर लाईव्ह तासिकेचे आयोजन केले आहे. पहा, भाषा विषयासाठी आपल्याला 4 उत्तरे येणार आहेत. प्रत्येक उत्तरावरती 5 प्रश्न, याप्रमाणे 20 प्रश्न आणि 20 प्रश्नाला 25 गुण आपल्याला असणार आहेत. या 20 प्रश्नाचे 25 गुण पैकी मिळवण्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक वापरलं तरी तुम्हाला त्याचा 50 ते 60 उत्तरे अभ्यासासाठी मिळतात. परंतु तेवढे उत्तरे आपल्याला पैकी गुण घेण्यासाठी परिपूर्ण नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी जास्तीत जास्त सराव होणं गरजेचं आहे. तर आमच्या शाळेच्या वतीने जो उपक्रम घेतला जात आहे त्यामुळे आपल्याला 200+ पीडीएफ स्वरूपात उत्तरे उपलब्ध करून दिले जातील. 200+ ऑनलाईन सराव टेस्ट उपलब्ध करून दिल्या जातील. 100+ लाईव्ह तासिका तुम्हाला घेतल्या जातील. त्याचबरोबर 200+ रेकॉर्डेड तासिका तुमच्यासाठी उपलब्ध करून दिल्या जातील. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टीचा अगदी आपल्या मित्रापर्यंत शेअर करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. मी सोमीनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारा क्रमांक 95 मध्ये आपले सहर्ष असं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 96 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपल्यास आमच्याकडून मिळणार 200+ उत्तरांचा अभ्यास करून व 200+ ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषय प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवा, अगदी खात्रीशीर तेही. चला, तुमच्यासाठी उतारा क्रमांक 96 स्क्रीनवरती शेअर केला आहे. उतारा चांगला आहे तुमच्या माहितीस्तव आणि तो उतारा तुम्ही वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. चला, तुमच्यासाठी 1 मिनिटाचा अवधी. आंबे घ्यायचे का? आंबे घ्यायचे का? नाही. अभिनंदन प्रशांत वाचून झालंय. चला, ज्यांचं वाचून झालंय त्यांनी टाका, जेणेकरून आपला उत्तर पुढे घेऊन जाता येईल. आपलं वाचनाचं स्पीड वाढवा, जेणेकरून आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये परीक्षेच्या कालावधीमध्ये आपल्याला उत्तर देता येतील. जर आपलं वाचनाचं स्पीड कमी राहिलं तर परीक्षेमध्ये आपला वेळ पुरणार नाही.
चला विद्यार्थी मित्रांनो, मी उत्तर वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका जेणेकरून या उत्तरावरील सर्वचे सर्व प्रश्नांची उत्तर अगदी योग्य तुम्ही देऊ शकाल. उत्तर क्रमांक 96. रोबो हे एक यंत्र आहे, ते हलणारे यंत्र आहे, ते सूचनेचे पालन करते, या सूचना संगणकातून येतात, हे यंत्र असलेल्या ते चुकत नाही, ते यंत्र असल्याने ते चुकत नाही, ते दमत नाही आणि ते कधी तक्रारही करत नाही. काही रोबो वस्तू उचलण्यासाठी वापरले जातात. रोबो मोटार गाड्या बनवण्यात मदत करू शकतात. ज्वालामुखीची घेण्यासारखे धोक्याचे जागा काही रोबो वापरले जातात. काही रोबो वस्तू स्वतः करण्यासाठी वापरले जातात. तुमचे घर स्वच्छ करायला मदत करू शकतात. काही रोबो तर शब्द सुद्धा ओळखू शकतात. टेलिफोनवरील उत्तरे यांचा उपयोग होऊ शकतो. काही रोबो माणसासारखे दिसतात, पण काही बरेच रोबो यंत्रासारखे दिसतात. पहिला रोबो 1954 मध्ये जॉर्ज डेव्हिल यांनी बनवला आणि त्याचे नाव ठेवले युनिमेट. मोटार गाड्या बनवून त्याचा उपयोग केला गेला. भविष्यात आपल्याकडे अजूनही बरेच रोबो असतील. ते आग विझू शकतील, युद्ध करू शकतील आणि रोग बरे करू शकतील. आयुष्य अधिक चांगले बनवण्याचे ते मदत करतील. चला विद्यार्थी मित्रांनो, मी उत्तर वाचला आहे, तुम्ही पण वाचलाय. अभिनंदन कृष्ण, अभिनंदन सृष्टी. चला, उत्तर अगदी सोपं आहे, काही याच्यात टायपिंग मिस्टेक आहे, ते मी दुरुस्त करून घेतो. चला विद्यार्थी मित्रांनो, अगदी सोपा उत्तर तुमच्यासाठी. उत्तर क्रमांक 96 ज्यांनी वाचलाय त्यांचं खूप खूप अभिनंदन. चला तुमच्यासाठी या उत्तरावरील पहिला प्रश्न स्क्रीनवर. प्रश्न पहिला, पहिल्या खऱ्या रोबोचे नाव काय होते, जो जॉर्ज डेव्हिल यांनी बनवला होता शास्त्रज्ञांनी. त्या पहिल्या रोबोचं नाव काय होतं पहा. प्रश्न पहिला, पहिल्या खऱ्या रोबोचे नाव काय होते. पर्याय: जैन आर्म, पर्याय बी युनिमेट, पर्याय सी रोबो आणि पर्याय डी स्पेशल. प्रशांत डी उत्तर. प्रशांत सापडला असेल तर ओळख क्रमांक टाक, जेणेकरून बाकी विद्यार्थ्याला झटपट सापडेल आणि आपल्याला पुढे जाता येईल. सृष्टी गंडाळ बी उत्तर. कृष्णा बी उत्तर. वैष्णवी बी उत्तर. ओम बी उत्तर. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या कोणाचंही चुकलं नाही, तरी पण मला तुम्ही कुठून पाहून टाकलंय, तुम्हाला कुठं उत्तर सापडलंय तेही तुमच्या पण मला अपेक्षित आहे, जेणेकरून परीक्षेच्या काळामध्ये मी तुम्हाला सांगितलेल्या क्रमाने जायचं. अभिनंदन प्रशांत, अभिनंदन साक्षी, अभिनंदन सृष्टी. चला, अगदी योग्य उत्तर. खालून 4थ्या ओळीमध्ये उत्तर आहे पहा. 1954 मध्ये जॉर्ज डेव्हिल यांनी बनवला, त्याचे नाव ठेवले युनिमेट. म्हणजे युनिमेट नावाचा रोबोट सगळ्यात आधी भारतात त्या शास्त्रज्ञांनी बनवला, भारतात नाही. वैष्णवी अभिनंदन. चला, सर्वांचं अभिनंदन. प्रश्न पहिल्याचं अगदी योग्य उत्तर आलं तुमचं, पर्याय बी योग्य उत्तर. बी उत्तर दिल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. तुमच्यासाठी प्रश्न दुसरा, पहिला रोबो वापरला गेला. प्रश्न दुसरा, पहिला रोबो वापरला गेला. पर्याय ए टेलिफोनचे उत्तर देण्यासाठी, पर्याय बी ज्वालामुखी शोध घेण्यासाठी, पर्याय सी वस्तू साफ करण्यासाठी, पर्याय डी मोटार गाड्या बनवण्यासाठी. चला, योग्य उत्तर प्रश्न दुसऱ्याचं. पहिला रोबो कोठे वापरला गेला पहा. आता जी ओळ होती त्याच ओळीमध्ये पुढे आहे कंटिन्यू उत्तर पहा. 4थ्या ओळीमध्येच शेवटच्या शब्दापासून उत्तराची सुरुवात होती. विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक वाचलं तर तुम्हाला लगेच उत्तर कळेल. अभिनंदन प्रशांत, तुझं योग्य उत्तर आलंय, पर्याय डी. चला, बाकीच्यांचं काय म्हणणं आहे ते टाका. कृष्णा खाडे डी उत्तर. सृष्टी गंडाळ डी उत्तर. चला, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका. प्रश्न दुसरा, पहिला रोबो कोठे वापरला गेला. पर्याय टेलिफोनवर उत्तर देण्यासाठी, बी
ज्वालामुखीचा शोध घेण्यासाठी, सी वस्तू साफ करण्यासाठी आणि डी मोटार गाड्या बनवण्यासाठी. योग्य उत्तर टाका. ओम. डी उत्तर. प्रशांत खालून चौथ्या ओळीमध्ये ओम, तिसऱ्या ओळीमध्ये अभिनंदन. ओम, अभिनंदन प्रशांत, खूप खूप अभिनंदन तुमचं, तुम्ही ओळही शोधली. चला विद्यार्थी मित्रांनो, सर्वच विद्यार्थ्यांचं अगदी योग्य उत्तर. बऱ्याच जणांनी उत्तर टाईप केले, डी उत्तर टाईप केले सगळ्यांचं अगदी योग्य उत्तर. प्रश्न दुसऱ्याचं योग्य उत्तर, मोटार गाडी बनवण्यासाठी पहिल्या रोबोटचा उपयोग केला गेला. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी या उत्तरावरील तिसरा प्रश्न. प्रश्न तिसरा, शोध लावणे या अर्थाने उतार्यातील शब्द सांगा. शोध लावणे या अर्थाचा उतार्यातील शब्द सांगा. पर्याय ए शोधून काढणे, पर्याय बी ओळखणे, पर्याय सी सूचना देणे, पर्याय डी तक्रार करणे. चला योग्य उत्तर. प्रश्न तिसरा, शोध लावणे या अर्थाचा उतार्यातील शब्द सांगा. पर्याय ए शोधून काढणे, पर्याय बी ओळख काढणे, पर्याय सी सूचना देणे, पर्याय डी तक्रार करणे. चला प्रशांतचं ए उत्तर येतंय. तिसरा प्रश्न, शोध लावण्याचा अर्थ ओम. ए उत्तर. चला कृष्णा, प्रदीप, आरती, प्रीती, सोनल, आसावरी, श्रावणी, महेश, चला उत्तर टाका. शोध लावणे अर्थाचा उतार्यातील शब्द सांगा. कृष्णा ए उत्तर. चला सर्वांचंच उत्तर अगदी बरोबर. वैष्णवी ए उत्तर, सृष्टी ए उत्तर. तर सर्वच विद्यार्थ्यांचं अगदी उत्तर बरोबर आलं आहे. कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, सर्वच विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आहे. प्रश्न तिसरा, शोध लावणे या अर्थाचा उतार्यात आलेला शब्द. योग्य उत्तर पर्याय ए शोधून काढणे. शोध लावणे म्हणजेच काय? शोधून काढणे. मला उत्तरातील ओळख क्रमांक सांगाल का कुणी तुमच्यापैकी? शोधून काढणे. कृष्णा, उत्तरातील ओळख क्रमांक सांगाल का? एका जणांनी टाकलं म्हणून सगळ्यांनी जे टाकलं. चला तुमच्यासाठी प्रश्न होता स्क्रीनवर. चला ज्यांना सापडतं त्यांनी ओळख क्रमांक टाका. तिसऱ्या प्रश्नाची, नाही सापडला तरी चौथा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर. धोकादायक या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द आहे. धोकादायक या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द त्यांनी उतार्यातील विचारलेला नाही, त्यामुळे जास्त उतार्याकडे पाहण्याची गरज नाही. अशा प्रश्नाला आपण उतार्याकडे जात नाहीत. चला, धोकादायक म्हणतो, हा पूल धोकादायक झालाय, ही भिंत धोकादायक झाली, ही गाडी धोकादायक आहे, त्याची ब्रेक फेल येत आहे का नाही. धोकादायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. पर्याय ए मुक्त, पर्याय बी सुंदर, पर्याय डी सी कुरूप आणि पर्याय डी सुरक्षित. चला ओमचं सगळ्यात आधी उत्तर आलंय. ओम डी उत्तर देतोय. कृष्णाकडे डी, वैष्णवी डी, प्रशांत सानप. चला बाकी विद्यार्थ्यांनी आपलं म्हणणं टाईप करा. चला आरती, प्रीती, सोनल, श्रावणी, आसावरी, महेश, भागवत उत्तर टाईप करा. उमेर उत्तर टाईप कर. चला सर्व विद्यार्थ्यांचं अगदी बरोबर उत्तर आलं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचं डी उत्तर आलं आहे. खूप खूप अभिनंदन तुमचं. डी उत्तर धोकादायकचा विरुद्धार्थी शब्द आहे सुरक्षित. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं डी उत्तर. सृष्टीगंड डी उत्तर. तर खूप खूप अभिनंदन तुमचं. डी उत्तर अगदी योग्य उत्तर. तुमच्यासाठी प्रश्न 5वा. पहिला रोबो केव्हा बनला गेला? पहिला रोबो केव्हा बनला गेला? उत्तराकडे आपण सहज नजर फिरवली तर आकड्यामध्ये अंक फक्त उत्तरात एकाच ठिकाणी दिसतात आणि आपण झटपट उत्तरापर्यंत ओळीपर्यंत पोहोचू शकतो. पर्याय ए 1954, पर्याय बी 1900, पर्याय सी 2003 आणि पर्याय डी 2000. चला योग्य उत्तर टाईप करा. पहिला रोबो केव्हा बनवला गेला? पर्याय 1954 साली पहिला रोबो बनवला गेला. पर्याय बी 1900 सालीच पहिला रोबो बनवला गेला. पर्याय सी 2003 मध्ये आणि पर्याय डी 2000 साली. चला वैष्णवी अभिनंदन तुझं. ओळख क्रमांक सांगितले तो.
खालून चौथी आहे वैष्णवी, बनवण्यास ते मदत करतील, ही पण एक ओळ आहे, तिला पण ओळ पकडायचं. अभिनंदन, खूप अभिनंदन तुमचं. प्रश्न पाचचं प्रशांत ए उत्तर, ओम ए उत्तर, वैष्णवी ए उत्तर, कृष्णा काडे ए उत्तर, ओम आणि प्रशांत. सृष्टी प्रश्न क्रमांक टाईप करायचा, पाचवा प्रश्न ए उत्तर, सृष्टीचं पण उत्तर बरोबर. चला, सर्व विद्यार्थ्यांचं बरोबर, कोणाचंही उत्तर चुकलं नाही. या उत्तरावरील 5 प्रश्न सर्व प्रश्न बरोबर आले आहेत. तुमचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण इथं उत्तर क्रमांक 96 पूर्ण करतोय. 5व्या प्रश्नाचं उत्तर अगदी योग्य उत्तर होतं पर्याय ए 1954. चला, तुमच्यासाठी आज सांगतो थोडक्यात. विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थी आपला युट्यूबचा तास करतात, लाईव्ह तास करतात, परंतु सबस्क्राईब केलेलं नाही. तुम्ही सबस्क्राईब केलं नाही, तुम्हाला लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन मिळणार नाही. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन खालच्या लिंक तुम्हाला उपलब्ध केलेल्या आहेत, त्या टेस्ट दिलेल्या आहेत, त्या टेस्ट सोडवण्याची संधी तुम्हाला उपलब्ध होणार नाही. तर तुम्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि युट्यूब चॅनल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर फायदा घेत आहोत तर आपल्या बरोबरच आपले सवंगडी मित्र, आपले नातेवाईक यांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा, यासाठी आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर युट्यूब चॅनलला बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन मिळवा. आणि त्याबरोबर टेलिग्राम चॅनल आपण तयार केलेला आहे. टेलिग्राम चॅनलवरती सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध आहेत. त्या लिंकचा वापर करून तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास कराल, ही माझी तुमच्याकडून अपेक्षा. चला तर आजची तासिका आपण इथं पूर्ण करावं. भेटू 9 वाजता पुढच्या तासिकेमध्ये. 9 वाजता लागलीच दुसरी तासिका होईल. त्या तासिकेमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी जॉईन व्हा. तोपर्यंत मोबाईल चार्जिंग लावा, पाणी प्या, थोडी विश्रांती घ्या आणि 9 वाजता लाईव्ह तासिकेला जॉईन व्हा. भेटू पुढच्या तासिकेमध्ये. सी यू नेक्स्ट. थँक्यू सो मच.